जमतंय की जमतंय. दत्ता या सामन्याची काही बी गरज नाहीये. निवडणुकीपायी जीव टांगणीला नाही लावायचा. नाही आहे साहेब, आज जे होईल ते फायनल. यानंतर ना निवडणूक होईल ना निकाल लागल. आज दत्ताचा फोटो टांगला जातोय वाटतं भिंती. अरे आता बाद झालं की हो जीव घेणा खेळ. नाही आहे साहेब, निवडणुकीच्या नावाखाली दरवर्षी होणारा यो राडा आज आटपून टाकतो. बघायलायस काय, उचल की बंदूक आणि ताण. दत्ता, अरे निवडणुकीपेक्षा जीव महत्वाचा आहे रे. आणि आईसाहेबांच्या जीवापेक्षा दुसरं काय बी महत्वाचं नाही. शेवटची 2 चक्र आणि त्यातून बी कुणी गेलं नाही तर डाव पुन्हा रंगवायचा. उचल. दत्ता दत्ता थांबूया समजा. आईसाहेब, काळजी करू नका. तुमचा आशीर्वाद पाठीशी असताना मला काय बी होणार नाही. माझ्याकडनं हे शेवटचं असं. का तूच म्हणला होतास की गोळी सुटली नाही तर पुण्यांदा डाव रंगवायचा म्हणून. आता का माघार घ्यायला? दत्ता माघार बी घेत नाही आणि समोरच्याला विचार करायला येळ बी देत नाही.
थांब थांब थांब. खेळ म्हटलं की डोळं आणि कान उघडं ठेवायला लागतात. नुसतीच झापड लावून चाललास तर डाव उजळा येळ नाही लागणार. या वर्षीची निवडणूक आम्हीच जिंकलोय आणि सरपंच बी आमचाच येणार. माझा राऊंड बाकी आहे अजून, मग निकाल लागल. लागला निकाल. तुझ्या प्रत्येक श्वासात आजपासून या दत्ताचं कर्ज असं, आणि ते कर्ज तवाच उतरल जेव्हा तुझा श्वास थांबला. आईसाहेब, उमेदवार ठरवा. या वर्षीची निवडणूक बिनविरोध असेल. ठीक आहे दत्ता, ह्यो डाव तू जिंकलास, पण निवडणुकीचा डाव तुला इतक्या सहजासहजी मी जिंकू देणार नाही. ही निवडणूक मी बिनविरोध होऊ देणार नाही. साहेब, जाधवांचा नमस्कार स्वीकारलात, आता राम राम बी स्वीकारा. भेटू रेंगणात. चला विद्याताई. संपला खेळ एकदा. नुसती सुरसुरी पेटली. त्याचं पुन्हा घरात होता कामा नये. तुला काही झालं असतं म्हणजे? आईसाहेब, तुमचा आशीर्वाद डोक्यावर असताना आमासनी तोफेनं जरी उडवलं की नाही तरी काय होत नसते आमासनी. तुझ्या 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 रूपाचं चांदन. दत्ता, इकडे ये. दत्ता, हे आता जे काही बी झालं ना, हे असं पुन्हा घरात होता कामा नये. तुला काही झालं असतं म्हणजे?
आईसाहेब, तुमचा आशीर्वाद डोक्यावर असताना आमासनी तोफेनं जरी उडवलं की नाही तरी काय होत नसते आमासनी. दत्त, तुझं समज बरोबर आहे, पण माय म्हणून महेश्वरीच्या जीवाची काय घालमेल झाली असेल याचा बी विचार करत जा यापुढे. होय अण्णा. आईसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. फक्त एकदा हे निवडणूक प्रकरण होऊन जाऊ देत. काय बी झालं तरी सरपंच आपलाच होणार. सरपंच कोणी बी का होईना, तू काय करत होतीस का तिकडं? मजा बघत होतीस? नाही हो, मी आता शंकर दादासनी. चल जा, कामाला लाग जा, उगाच तोंड नको सोडूस. अय, ते चहाचं समजा तू माझ्या अंगावर टाकून कुठं गेलतीस ग हिंडायला? हा, कुठं गेलतीस? काय कोणी शोधला बिधला नाही ना हितला? नशीब माझं. तसं बी तुला कोण भेटणार आहे? चला, एक काम करायचं, अगोदर समजा कचरा काढायचा बाहेरचा. त्यो झाला की इथं यायचं. ही भांडी दिसतात ना, ती बघ, ती समधी घासायची. काय अगं, आता माझं तोंडाकडे काय बघतेस तू? बघ तिकडे झाडू आहे, जा घे. अगं जा घे ना. रे बाई, काय करायचं ग तुझं? उचल तू झाडू, उचल. पुढला मागला कसला बी विचार न करता निर्णय घेणं आत्ताच्या याला आपल्याला महागात पडू शकतं. दत्ताभाऊचा विचार झालता त्याच्यावर? नाही म्हणजे दत्ताभाऊच्या डोक्यात चक्र चालूच होते ना. दत्ताभाऊ रघुनाथचा काय पत्त्या लागणं झालाय. भवानीचा डाव बघता मी विचार करायलोय की आपल्या बाजूने शंकराला उभं करूयात. म्या अहो भाऊ, म्या उगा हाप मॅडासारखं बोलू नकासा. राजकारण म्हणजे काय खेळ वाटलं होय? त्या शंकराला काय कळतंय त्यातलं? तुझ्यापेक्षा जास्त तर बेजात कुणी हायवे. माझा विषय नाही इथं. शंकराला उभं करणं आपल्याला झेपायचं नाही. दत्ता, अरे एक आहे, तुझ्या निर्णयाचा आम्ही विचार केला बी असता, पर तो भवानी काय डोक्यानं खेळायलाय त्याच्याकडे नीट लक्ष दिलंस का नाही? त्याची चाल ध्यानात येईल. ह्या यायला त्यानं समोर बाप्या नाही, बाई माणूस उभा केलाय. अण्णा त्यानं केला होता, पण आता निर्णय खाती लागलायच की. अरे तसं तुला वाटतंय लेका, पर तो भवानी असा सहजासहजी गप बसणाऱ्यातला नाही. अपक्ष म्हणून त्या बाईला आपल्या समोर उभं करतोय का नाही बघ. आणि एकदा का तसं झालं तर त्यो भवानी त्या बाईच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार. त्या बाईला अख्खा गाव ओळखत असणार. अण्णा, शंकराला बी लोक ओळखतातच. लहान पोरांपासून मोठ्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांशी चांगलं संबंध आहे त्याचा. तू म्हणतोयस ते जरी खरं असलं तरी बी आवळा देऊन कोवळा काढणारी जमात आहे ती. आजपर्यंत गावात कोणी बी बाई सरपंच म्हणून उभी राहिली नव्हती बघ. आणि या संधीचा फायदा घेऊन तो तिला बरोबर आई, बहीण, मावशी, मुलगी म्हणून लोकांसमोर आणणार आणि त्यांची मतं जिंकाया, त्यांच्या काळजाला, त्यांच्या भावनांना हात घालणार. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुमच्या शब्दापुढे म्या नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे मला. दत्ता, राजकारणातले निर्णय भावनेच्या भरात घेऊन नाही चालत. आम्हाला माहिती आहे शंकरवर तुझा लय जीव आहे, पण सध्याच्या परिस्थितीला
भवानीच्या या डावाला शह देण्यासाठी आपल्याला उमेदवार म्हणून बाई माणूसच उभं करावी लागणार आहे. शेवटी बाईला तोड बाईच. दत्ता, म्हणून आम्ही सांगायला, सध्याच्या परिस्थितीला तू या सगळ्या भानगडीत पडू नकोस. पण अशा ऐन टायमाला आपल्या मोजमापात बसणारी बाई सापडत. आम्ही बी तोच विचार करायला. सरपंच पद आणि विश्वासातली बाई माणूस